विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पवन देशपांडे अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आदरणीय पवन देशपांडे सर हे माझे मित्र आहेत आणि त्याबरोबरच आम्ही दोघंही तलाठी म्हणून आमचं सिलेक्शन झालेलं आहे. तर पवन देशपांडे सरांचं आणि माझं तर तलाठी म्हणून सिलेक्शन झालेलं होतं, त्याच्यामुळे ते माझ्या डिपार्टमेंटचे पण मित्र आहेत. तर पवन देशपांडे सर तर त्यांच्याकडे यांच्या ॲपवरती आता मला ही बॅच चालू करायची कालवा निरीक्षक पदासाठी. आणि अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे कालवा निरीक्षक हे योगायोगाने माझंही सिलेक्शन झालेलं होतं. तर मित्रांनो, मी कालवा निरीक्षक, त्याच्यानंतर पोस्टल असिस्टंट आणि त्याच्यानंतर तलाठी ह्या 3 पदावरती माझी म्हणजे डायरेक्ट सिलेक्शन झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर या 3 पैकी 2 पदावर मी नोकरी सुद्धा केलेली आहे. तर पवन देशपांडे सरांनी आणि मी दोघांनीही तलाठीचा अनुभव आहे. आणि दुसरं पद म्हणजे मी सेंटर गव्हर्नमेंटला पण एम्प्लॉय होतो ॲज अ पोस्टल असिस्टंट. पोस्टल असिस्टंट ही सेंटर गव्हर्नमेंटची पोस्ट हे डाक विभाग जो आहे तो सेंटर गव्हर्नमेंटचं एक डिपार्टमेंट आहे. तर पूर्ण केंद्राचा उद्योग आहे तो, केंद्रीय याच्यामध्ये पूर्ण टोटल केंद्राची 100% इन्व्हेस्टमेंट आहे. तर इथे पण मी नोकरी केली आहे पोस्टल असिस्टंट म्हणून ॲज अ माझं सिंधुदुर्गला सिलेक्शन झालेलं होतं. तर मग आपल्याला या ॲपवरती म्हणजे सरांचे जे सेटअप आहे पवन देशपांडे अकॅडमीवरती कालवा निरीक्षक पदाची तयारी कशी करायची तर याबद्दल आपल्याला पाहायचं आहे. तर मी स्वतः कालवा निरीक्षक झालो होतो. आता तुम्हाला कालवा निरीक्षक करायचे तर कालवा निरीक्षक एक खूप चांगलं पद आहे. आणि ज्यांना परत पुढे जायचं आहे, अजून अभ्यास करायचा आहे, अजून मोठं व्हायचं आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे चांगलं पद आहे. म्हणजे अभ्यासाला सुद्धा तुम्हाला एक वेळ मिळतो. तलाठीमध्ये तरी तितका वेळ मिळत नाही, परंतु या ठिकाणी तुम्हाला वेळ मिळतो. आता या 3 ठिकाणी माझं सिलेक्शन झालंय. तर मग यासाठी नेमकं काय गुपित आहे तर ते तुम्हाला सांगायचं. आणि या बॅचमध्ये सुद्धा तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी म्हणजे जे एक जुगाड असतं बघा, आपल्या भारतामध्ये जुगाड टेक्नॉलॉजी भारी आहे. तर जुगाड कुठे करायचं, जिथे आपण कमकुवत आहेत तिथं काहीतरी जुगाड करूनही तुम्हाला पुढे जाता आलं पाहिजे. प्रत्येक विषयच तुम्हाला स्ट्रॉंग असेल असं काही नाही. आता याचा सिलेबस वगैरे जो आहे तो अगदी तलाठीची ज्यांनी परीक्षा दिली ना तर त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे कालवा निरीक्षकची. दुर्दैवाने तलाठीमध्ये तुम्हाला कमी मार्क आले, समजा आले का म्हणतो कारण याची अजून सेकंड की आली नाही, नॉर्मलायझेशनच्या नंतरचे मार्क तुम्हाला मिळालेले नाहीत. तर दुर्दैवाने कमी जास्त मार्क जर झाले तर तुम्हाला या ठिकाणी लगेच ही दुसरी संधी आहे कालवा निरीक्षकची. आणि त्याच्यानंतर महसूल विभागामध्ये पुरवठा निरीक्षक हे पण ती जाहिरात येऊ घातलेली आहे, थोड्या दिवसातच ती येणार आहे. तर मग याची तयारी कशी करायची आणि त्याच्याबद्दल पुस्तकं कुठले वाचायचे वगैरे काय नेमकं करायचं आता मी झालेलाच आहे, त्याच्यामुळे खूप कॉन्फिडंट आहे. आणि काय करायचं नाही आहे तर हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर काय करायचं नाही हे कोणी सांगत नाही, तर तुम्हाला त्या पण गोष्टीविषयी आपल्याला चर्चा करायची. तर कोणती गोष्ट करायची नाही तर हे पण आपल्याला बघायचं आहे. तर कालवा निरीक्षक पदाची तयारी करण्यासाठी तर तुम्हाला काय तयारी करायची आहे तर ते बघा. तर या ठिकाणी बरीचशी आमची टीम आहे पवन देशपांडे अकॅडमी याच्यावरती बरीचशी टीम आहे, स्वतः सर पण शिकवतात. तर अंकगणित बुद्धिमत्ता सरचा अतिशय उत्तम आहे, तर तुम्ही पाहिलंच असेल. आणि यूट्यूबवरती त्यांचे सबस्क्रायबर वगैरे बऱ्याच जणांना तलाठी पदासाठी सरांच्या बॅचचा खूप चांगला फायदा झाला आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणात सर स्वतः तलाठी असल्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा फायदा मी स्वतः तलाठी असल्यामुळे तुम्हाला होणारच आहे. तर या ठिकाणी बघा, तर मग इथे काय तयारी करायची आपल्याला तर गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि इंग्रजी. तर हे 4 विषय तिथे आहेत, तलाट्यासारखा सेम सिलेबस आहे. तर ही तयारी करायची. सगळं नॉन टेक्निकलच आहे. तर नॉन टेक्निकलच आहे, कालवा निरीक्षक, दप्तर कारकून. आता माझी जेव्हा ऑर्डर आली होती मित्रांनो, तर ॲज अ कालवा निरीक्षक आणि दप्तर कारकून माझी जेव्हा ऑर्डर आली तर या ठिकाणी मग दप्तर कारकून ऑब्लिक कालवा निरीक्षक अशी आली होती. आणि पैठणला माझं सिलेक्शन झालं होतं. पण त्याच वेळेस तलाठी झाल्यामुळे मी हे पद सोडलं. मला कोणीतरी सांगितलं की इथे प्रमोशन्स नाहीत, म्हणजे जे कालवा निरीक्षक झालेल्या व्यक्तीला एका भेटलो होतो मी, तर प्रमोशन्स नाहीत. ते तितकंच खरं आहे, पण आता तुम्हाला जॉबचीच गरज आहे, प्रमोशन नाहीत म्हणून ही संधी सोडायची नाही आहे तुम्ही. तर अगोदरच तुम्ही काय म्हणजे बरेचसे संधी आजपर्यंत तुमच्या हातातून गेली, तर मग ज्यांची संधी गेली तर त्यांनी जाऊ द्यायची नाही. पुरवठा निरीक्षक वगैरे ते येणार आहे, पण येईल तेव्हा पाहू आपण, त्याची पण तयारी आपण चांगली तयारी करू. तर मला दोन्ही वेळ म्हणजे ॲट अ टाइम 2 संधी आली होती, एक तलाठी
आणि त्याच्यानंतर कालवा निरीक्षक, एक पाटबंधारे विभाग आणि दुसरा महसूल. आणि ऑब्विसली महसूलचं सगळ्यांनाच आकर्षण असतं, खूप चांगलं डिपार्टमेंट आहे, म्हणजे एकदम टॉप डिपार्टमेंट महाराष्ट्रातला आहे, पोलीस महसूल वगैरे हे जे डिपार्टमेंट आहेत. म्हणून त्या ठिकाणी मग मी तलाठी तेव्हा जॉईन केलं आणि शिकवण्याचा छंद असल्यामुळे ते पण काही पूर्ण केलंच नाही. 5-6 वर्षानंतर तलाठी पद सोडून दिलं, कारण PSI वगैरे हे चालूच होतं. हा, तर मगाशी म्हटलं मी तुम्हाला काय करायचं नाही यशस्वी होण्यासाठी. या पदाला आता तुम्हाला सिलेक्शन व्हायचंच आहे, तर काय करायचं नाहीये, तर यशस्वी होण्यासाठी काय करावं आणि काय करू नये, तर ही पण आपण चर्चा करूया. तर नातेवाईक मित्रमंडळ, आता दिवाळी येऊ घातलेली आहे, दिवाळीत खूप टाइमपास होतो आपला, तर दिवाळीचा सण यापासून दूर राहायचं. कारण लगेच तुमची जिल्हा परिषदच्या पण तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तर तिथे ग्रामसेवक जे आहे, तर ग्रामसेवक पदाचं जे आहे, तर त्या ग्रामसेवक पदाबद्दल तुम्हाला माहीतच आहे की ग्रामसेवकचा फॉर्म भरला आहे, जिल्हा परिषदचा क्लार्कचा फॉर्म भरलेला आहे. तर ही झडपीची तुमची तयारी आहे आणि बरेच जण ग्रुप सी ला आहेत. तुमचा खूप सारा वेळ इथे जायला नको. तर हा व्हिडिओ बघितल्यापासून तुमचा वेळ जो वाया जाणार आहे तर तो थांबला पाहिजे. तर सगळ्यात वेस्टिंग ऑफ टाइम आपले सण वार वगैरे हे करायलाच हवेत. तुम्ही दणक्याने दिवाळी करा, खूप मोठ्या प्रमाणात दिवाळी करा, पण या वर्षी नको. दरवर्षी दिवाळी येणारच आहे, पण असल्या जागा परत निघणार नाहीत. 75,000 ज्या जागा आहेत त्या परत निघणार नाहीत. अभी नाही तो कधीच नाही मित्रांनो. तर ही शेवटची संधी, डू ऑर डाय. तर असंच करून तुम्ही तयारी करा, कारण परत अशी संधी तुम्हाला मिळणार नाहीये. नातेवाईक मित्रमंडळ दिवाळीमध्ये खूप जमतात. मामाची पोरगी येते, त्याच्यानंतर मैत्रच येते, मैत्रीण येते, तर हे सगळा गोतावळा म्हणजे किती लांब असला तरी एकत्र येतो, फार मोठा सण असतो. तर मग ह्यांच्यापासून दूर राहायचं. परत ते तुम्हाला काय विचारतात, अजून तुमचं सिलेक्शन का झालं नाही असं विचारतात. तर आपलं सिलेक्शन न होण्याचं कारण याच्यातच आपण इन्व्हॉल्व होतो, नातेवाईकामध्ये, मित्रामध्ये, दिवाळी सणामध्ये, याला राग येईल त्याला राग येईल, ह्या सगळ्या गोष्टी निदान तुम्ही एवढे 6 महिने किंवा हे 2 महिने तरी किमान दूर ठेवा. जे आपल्या जवळचं असतं ते तुटत नाही मित्रांनो, ते आज न उद्या आपल्याला मिळतच. तर त्याला माहीत असतं आपली काय अडचण आहे. तर जो आपला जवळचा मित्र आहे तो आपल्यापासून कधीही दुरावत नाही, लक्षात घ्या. त्याला माहीत असतं आपण काय तयारी करतो वगैरे वगैरे. तर मग कधीच यश मिळालं नाही अशा लोकांकडून सुद्धा दूर राहायचं. तर अशा लोकांपासून सावध राहायचं जे कधीच यश मिळाले नसतात. तर असे काही मार्गदर्शक पण, त्यांचा पण ऊत आलाय सगळा, तर त्या मार्गदर्शकापासून दूर राहायचं. ज्याला काहीच माहीत नाही ते काय करतं, मीच गाईड शिकवतो, म्हणजे विनाकारण ज्या ठिकाणी गरज नसताना एखाद्या विषयावर तो भर द्यायला सांगतो. म्हणजे आता ग्रामसेवकला कृषीचे 17-18 प्रश्न येतात, पण ते 17-18 प्रश्न येतात आणि पंचायत राजचे पण येतात. पण ते काय करतं, कृषीतला जे कृषी शिकवायचं सोडून देऊन पंचायत राजवरच खूप मोठी म्हणजे खूप लेक्चर टाकून देतं. पंचायत राजमध्येच तुम्हाला त्या ठिकाणी खूप सारा वेळ जातो ना. ॲग्रिकल्चर मग तुम्ही वाचतच नाहीत. तर हे लक्षात घ्या. मराठीचेच तो म्हणजे तुम्हाला खूप लेक्चर देतो, मराठीचे 60 लेक्चर. मराठी तुमची 30-35 लेक्चरमध्येच आवरली पाहिजे. तुमचा उरलेला वेळ इंग्रजीला द्यायचा आहे, गणिताला द्यायचा आहे. हे मिसगाईड करणारे कोण असतात, ज्यांना कधीच यश मिळालं नाही आयुष्यामध्ये, कधीच प्रीला पण पास झालेले नसतात. तर अशा लोकांपासून सावध राहायचं जर तुम्हाला यश मिळायचंय तर. यशस्वी होण्यासाठी काय करायचंय ते आणि काय करू नये हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे, तर आपल्याला कुठली पुस्तकं वाचायची, एकदम स्टँडर्ड मटेरियल. काही लोक रद्दीत टाकायची पुस्तकं वाचत बसतात, बिनकामाचं कंटेंट वाचत बसतात. तर रद्दीत टाकायचे पुस्तकं वाचायचे नाही, एकदम क्वालिटी मटेरियल जमा करायचं. मोरावळ लिंबे सरांचं जे पुस्तक आहे, तर या पुस्तकातले वाक्य जशाच तसे येतात परीक्षेला, किंवा त्या वाक्यामध्ये थोडाफार बदल करून ते टाकले जातात. तर उदाहरणार्थ एक वाक्य आताच आलं होतं, 1 ऑक्टोबरची जी परीक्षा झाली होती ग्रुप सी ची, तर ती 1 ऑक्टोबरची जी परीक्षा आहे, ग्रुप बी ग्रुप सी च्या परीक्षा ज्या सध्या चालू आहेत, तर त्यामध्ये गांधीजींना सुताच्या माळा फार आवडतात. सुताच्या माळा फार नाही, अधिक आवडतात. गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडतात असं एक वाक्य होतं. आणि हे वाक्य मित्रांनो जशाच तसं मोरावळ लिंबे सरांच्या पुस्तकातलं स्वाध्यायातलं आहे. म्हणजे तुमचं ब्रँडेड मटेरियल असलं पाहिजे. माझं 3 वेळा सिलेक्शन का झालंय, कचरा काही वाचला नाही. पवन देशपांडे सर हे तलाठी का झालेत, कचऱ्यापासून दूर राहतात ते. तर कचरा म्हणजे रद्दीत टाकायची पुस्तकं पोरं वाचतात. आता सुद्धा मी अभ्यासिकेत जात असतो,
अभ्यास करत असतो. आताही मी ग्रुप सीच्या मेन्सला आहे, म्हणजे आता आम्ही संपलो असं नाही, तर एकदम आम्ही ॲक्टिव्ह आहेत. आताही मी ग्रुप सीच्या मेन्सला आहेत विद्यार्थ्यांसोबतच. तर मग कचरापट्टी वाचायची नाही. आता मी पाहतो अभ्यासिकेमध्ये बसतो तेव्हा तर भरपूर विद्यार्थी काय करतात, नुसता कचरा वाचत असतात, रद्दीत टाकायचं कंटेंट वाचतात. तर तुमचं क्वालिटी कंटेंट असलं पाहिजे. तर आम्ही जे वाचले ते सांगतो. तर मराठी व्याकरणासाठी तुम्ही मोरावळंबेच आणि त्याच्यातले सगळे वाक्य काढून त्याची एक वही बनवली होती मी स्वतः. तर माझं जेव्हा तलाठी सिलेक्शन झालं ना, मराठीतला काहीतरी एखादा दुसरा प्रश्न चुकला होता. 100 पैकी माझे मार्क म्हणजे 100 प्रश्न जे असतात ना, 86 प्रश्न बरोबर आले होते. जळगाव जिल्ह्यात सिलेक्शन झालं होतं. आणि आता हे असंच मेरिट लागतं, कोणी किती सांगू, कमी जास्त याच्यात जवळपास मेरिट लागतं. तर 86 प्रश्न माझे बरोबर होते. इथं निगेटिव्ह सिस्टीम नसते, गुणिले 2 होतं. आणि हा पेपर सोपा होता असं नाही, हार्ड कॉपी होती तेवढं एक होतं, हातात हार्ड कॉपी होती. या पेपरमध्ये पॅसेज होते, पॅसेज आता जसे येतात तसे. पॅरा जमलिंग वगैरे तुम्ही म्हणता आता खूप अवघड येतो पॅटर्न, तर तेव्हा पण अवघडच असतो. आणि सोर्सेस पण नव्हते, एवढे चांगले मार्गदर्शक नव्हते तुम्हाला. तर त्या ठिकाणी मार्गदर्शक पुस्तक याची खूप कमतरता होती. तर लक्षात घ्या, ती मोरावळंबे सरांच्या पुस्तकातले सगळे वाक्य सगळे बाजूला काढायचे, चॅप्टरचं नाव लिहायचं आणि वाक्य लिहायचे. कोणाच्या नोट्स न वापरता आपल्या एक वही घ्यायची, क्लासमेटची वही घ्यायची चांगली. क्लासमेटची का म्हणतोय, ती काय माझ्या सासऱ्याची कंपनी नाही आहे, तर ती क्वालिटी वही असते. आपण एकदम ती राखाडी पानाची वही घेतो, तर चांगली वही घ्यायची आणि त्याच्यावर सगळे उदाहरणं लिहून घ्यायची. चॅप्टरचं नाव टाकायचं, वाक्य पृथक्करण. आता हे वाक्य पृथक्करणामधलं चॅप्टरचं वाक्य आहे, वाक्य पृथक्करण. आणि त्या ठिकाणी लिहिलं, गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडतात. तर या ठिकाणी मग हे वाक्य पृथक्करण, याच्यामध्ये मग वाक्य पृथक्करण करायचं. आवडतात काय आहे, तर आवडतात हे काय आहे, या ठिकाणी क्रियापद आहे. आणि क्रियापदाला वाक्य पृथक्करणामध्ये काय म्हणतात मित्रांनो, विधेय. आणि या परीक्षेमध्ये 1 ऑक्टोबरचा जो पेपर झाला होता, तर तिथे त्यांनी विधेयपूरक विचारलं होतं. आणि विधेयपूरक गांधीजींना आहे. खूप विद्यार्थी इथे चुकले, कारण त्यांना शिकवणाऱ्याने चांगलं शिकवलं नाही आणि तुम्ही कन्सेप्टही क्लिअर करून घेतल्या नाहीत. तर आपल्याला खूप चांगल्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्यात. इंग्रजीची एक बॅच मी या ठिकाणी म्हणजे पवन देशपांडे सरांच्या अकॅडमीमध्ये एक इंग्रजीची बॅच घेणार आहे आणि GK ची पण घेणार आहे. आणि ती अत्यंत जुगाडू बॅच असणार आहे. म्हणजे तुमचा जो परिश्रम करण्याचा वेळ जाणार आहे तो वेळ मी वाचवणार आहे त्या ठिकाणी. कारण ट्रिक्स टेक्निक्स आपल्याकडे खूप भन्नाट आहेत. तर ट्रिक्स टेक्निक्स वगैरे जे आहेत त्या भन्नाट आहेत. आजही त्या ट्रिक्स टेक्निकच्याच बळावर मी ग्रुप सीच्या मेन्सला आहे. म्हणजे त्या ठिकाणी मेन्सला असण्याचं मागे त्या ट्रिक्स टेक्निक्स मदत करतात. एखादं कंटेंट विसरायचं म्हटलं तरी विसरतच नाहीये. तर ट्रिक्स टेक्निक्स कशा वापरायच्या, तर इंग्रजी व्याकरण शिकताना मराठीचा आधार घ्यायचा, मराठी व्याकरण शिकतानाही इंग्रजीचा आधार घ्यायचा. तर दोन्हीही व्याकरण सारखंच आहे, कारण सगळ्या भाषेचा जो उगम आहे संस्कृतामधून झालाय, त्याच्यामुळे दोन्हीही व्याकरण हे सारखंच आहे. तर गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडतात. तर या ठिकाणी आवड नावाचा धातू मुळातच आकर्मक आहे बघा. तर आवड नावाचा धातू हा मुळातच आकर्मक आहे. त्या ठिकाणी मला आंबा आवडतो असं वाक्य दिले समजा, तर कन्सेप्ट तुमच्या खूप क्लिअर झाल्या पाहिजे मराठी आणि इंग्रजी व्याकरणाच्या. मला आंबा आवडतो, तर या ठिकाणी मला नुसताच आंबा आवडतो, मी या वाक्यामध्ये काहीही काम करत नाही. तर मग अशा वाक्यामध्ये काम न करणे म्हणजे कर्म नसणे, याच्यामध्ये ऑब्जेक्ट नसतो मित्रांनो. ऑब्जेक्ट कुठे असतो, ज्या ठिकाणी वाक्य काहीतरी काम करतं, वाक्यातला कर्ता काहीतरी काम करतो. उदाहरणार्थ राम आंबा खातो, यामध्ये वाक्यातला कर्ता कार्य करतोय, काहीतरी ऍक्टिव्ह होतोय, म्हणून याच्यामध्येच रामा इट्स अ मँगो, कर्ता ऍक्टिव्ह झाला तरच त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट असतं, कर्म असतं. अशी कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. तर तुमच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर चांगली असेल तरच तुमचं सिलेक्शन होईल. आता ज्याचं सिलेक्शन झालं नाही, समजायचं त्याच्या कन्सेप्ट क्लिअर नाहीत आणि त्या माणसाकडे तुम्ही क्लास लावला, फीस पण खूप भरली, भरमसाठ फीस घेतात ते, कारण तुम्हाला वाटतं जास्त पैसे भरायचे, जास्त फीस भरले म्हणजे खूप काही जास्त आहे, खूप काही जास्त नाही. तर हे खूप साध्या गोष्टी आहेत, फक्त कन्सेप्च्युअल क्लॅरिटी त्यांची असली पाहिजे आणि त्यांची नसते, कारण त्यांचं कधीच यश मिळालेलं नसतं. तर अशा अपयशी लोकांची खूप गर्दी जमलेली आहे, तर त्यांच्यापासून दूर राहा. तर राम आंबा खातो, याच्यामध्ये आंबा रामाकडून खाल्ला जातो, याचं पॅसिव्ह स्ट्रक्चर तुम्हाला करता येते. ज्या गोष्टीचं पॅसिव्ह स्ट्रक्चर करता येतं, ज्या वाक्याचं पॅसिव्हाइज करणे म्हणजेच कर्मणी प्रयोग आहे बघा.
पॅसिवाईज करणे म्हणजेच कर्मणी प्रयोग आहे, कर्मापासून सुरू होते, मग आंबा रामाकडून खाल्ला जातो याचा अर्थ ऑब्जेक्ट आहे. या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे, आंबा हा कर्म आहे. त्या ठिकाणी लक्षात घ्या, कधी कधी कर्म आणि कर्ता ओळखण्यासाठी आपण काय करतो, गल्लत करतो. आणि मला आंबा आवडतो, नुसताच आंबा आवडतो, मी इथे काही काम करत नाही. हे वाक्य पण तसंच आहे. अशा छोट्या छोट्या वाक्यावरून मोठ्या वाक्यातली कन्सेप्ट क्लिअर करायची. गांधीजींना पण सुताच्या, तर या ठिकाणी मला आंबा आवडतो तसं गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडतात, हे लक्षात ठेवा. तर गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडतात. आणि आवड हा धातू आहे. या ठिकाणी धातू म्हणजे काय, तर क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द जो असतो तर त्याला धातू असं म्हणतात. आवडणे त्याच्यातला धातू आवड आहे, खाणे मधला धातू खा आहे, गाणे मधला धातू गा आहे. आणि हीच कन्सेप्ट इंग्रजीत पण आहे. तर बघा, इंग्रजी शिकत असताना तुम्हाला मराठीची मदत घ्यायची आणि काही ठिकाणी मराठी शिकत असताना इंग्रजीची मदत घ्यायची. रामा इट्स अ मँगो इज इटन बाय रामा. पॅसिव्ह स्ट्रक्चर का करता आलं, कारण त्याच्यामध्ये कर्म आहे म्हणून. आय लाईक मँगो त्याचं पॅसिव्ह स्ट्रक्चर करता येत नाही, कारण त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट ॲब्सेंट आहे, ऑब्जेक्ट नाही. तर त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट ॲब्सेंट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी काय करता येणार नाही, तर ऑब्जेक्ट नसल्यामुळे त्याचं पॅसिव्ह स्ट्रक्चर करता येत नाही. आणि म्हणून लाईक हे जे वर्ब आहे, आय लाईक मँगो, तर हे ट्रान्झेस्टिव्ह आहे का इनट्रान्झेस्टिव्ह, अर्थातच इनट्रान्झेस्टिव्ह आहे, अकर्मक आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यातला धातू आवड हा सुद्धा अकर्मक आहे. तर हे एक तुम्हाला एक्झाम्पल दिले. तर असं जुगाड वापरायचं, जुगाड टेक्नॉलॉजी म्हणजे इंग्रजीची इथे मदत घेतलेली आहे. आता काही इंग्लिश मिडियमचे मुलं आहेत तर त्यांनाही पण समजतंय. तर इंग्लिश मिडियमचे मुलं असतील, काही एखादा तेलुगू मिडियमचा आणा, त्याला पण मी ट्रेन करून देईल मराठी इंग्रजी व्याकरण. आणि जी के मध्ये पण, तर जी के मध्ये काही जुगाडू लेक्चर मी जमलं तर आजच ते यूट्यूबला टाकेल. तर कसं लक्षात ठेवायचं, खूप भरमसाठ डाटा आहे, परंतु अगदी म्हणजे 5 मिनिटात 10 मिनिटात पाठ करायचा. तर हे सगळं या बॅचला असणार आहे, कालवा निरीक्षकच्या बॅचला असणार आहे. तर कालवा निरीक्षकची बॅच तुम्ही जॉईन करा. आणि अत्यंत माफक फी असणार आहे, त्याला खूप सारी फीस आहे वगैरे असं नाही, या डिजिटल बोर्डावर शिकवलं जाणार आहे. तर ही झाली पुस्तकं. मग SP बक्षी सरांचं पुस्तक. आता बघा, हे झालेले आता नुकतीच 5 तारखेला कंबाईनची या ठिकाणी मेज झाली. बरेच लोक म्हणतात माझ्या पुस्तकातलं आलं, माझ्या पुस्तकातलं आलं. तर तुझं पुस्तक नाही हे, तर SP बक्षी सरांचं पुस्तक होतं, पालांसुरीचं पुस्तक होतं. तर या पुस्तकातून जी व्होकॅब्लरी आहे तर तीच व्होकॅब्लरी वारंवार एक्झामला येते. आम्ही काय केलं होतं, आमचं सिलेक्शन 3 वेळा नोकरी का लागली, तर पालनसुरीचे आम्ही भक्त होतो डायरेक्ट. तर पालनसुरीचे भक्त होतो, त्यांचं पुस्तक एकच प्रॉब्लेम आहे, इंग्लिश टू इंग्लिश आहे, पण आम्ही स्वतः त्याच्यावर परिश्रम केलं होतं, सगळं मराठीत काढलं होतं, लिहून काढलं होतं, सगळं मराठीमध्ये त्याच्यामध्ये अर्थ लिहून काढलं. कोणाच तरी वाईट नजर पडली, ते पुस्तक माझ्याकडे बरेच दिवस होतं आणि अभ्यासिकेत चोरीला गेलं. तेव्हा काही CCTV वगैरे हा प्रकार नव्हता, CCTV मध्ये पाहायचं बा. तर हे पुस्तक एक मौल्यवान होतं, मी सगळं त्याचं मराठीत काढलं होतं, मग ती आवृत्ती चोरीला गेली. तर हे सगळं, परंतु चोरीला गेली पण माझं काही नुकसान झालं नाही, माझं 3 वेळा त्याच्यावर सिलेक्शन झालं. एकच आवृत्ती घ्यायचो आम्ही, नवीन अपडेट आवृत्ती वगैरे घेतच नव्हतो, कारण तेव्हा आर्थिक प्रॉब्लेम पण होते. तुम्हाला तो पण तितका प्रॉब्लेम नाही, फार आर्थिक प्रॉब्लेम नाही, आम्ही जो स्ट्रगल केलाय तो तुम्हाला नाही. तर मग पालनसुरी असेल आणि नवीन पुस्तक त्याचं SP बक्षी आहे, तर हे जवळपास सारखंच आहे. याच्यामधलीच व्होकॅब्लरी करायची आणि स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही शोधून काढा, मराठीत अर्थ काढा. तयार जे पुस्तक आहेत ते तुम्हाला पाठ करायला त्रास होतो, जे तयार कंटेंट आहे. थोडं तुम्ही हार्ड वर्क कराच, तर जिथे गाढव मेहनत करायची तिथे गाढव मेहनतच करायची, डॉंकी वर्कचा फायदा होतोच. कारण तुम्ही जेव्हा शोधत असता, तो शब्द उच्चारत असता, तेव्हा तो तुम्हाला पाठ होतो. त्याच्यानंतर मराठीचा शब्दसंग्रह, याचे बरेच पुस्तक आहेत, के सागरचं आहे. त्याच्यानंतर बरेच बाजाराचे पुस्तक आहेत, एकच कुठलं तरी घ्यायचं. मोरावळंबे सरांच्या पुस्तकासोबत एक येतं शब्दसंग्रहाचं पुस्तक आता नवीन. तर 3 पुस्तकाचा एक सेट येतो, नवीन आवृत्ती घेऊन टाका. कारण गांधीजींना सुताच्या माळा फार अधिक आवडतात, हे जे वाक्य आहे तर हे वाक्य जुन्या पुस्तकामध्ये फक्त स्वाध्यायामध्ये त्याचं विश्लेषण करून दिलं नाही, वाक्य पृथक्करण करून दिलं नाही, ते नवीन आवृत्तीतच दिलंय मित्रांनो. तर ते तुम्हाला नवीन आवृत्तीतून करावं लागेल. गणिताचं RS अग्रवाल आहे, बेसिकचे गणित आहेत. गणितासाठी तुम्हाला काही अडचण आली तर गणिताचे आमचे गुरु पवन देशपांडे आम्हाला सुद्धा
आलेली अडचण ते सोडवतात. म्हणजे आजही आम्ही परीक्षा देतो आणि त्यांच्याकडून गायडन्स घेत असतो. बुद्धिमत्ता चाचणी सुजित पवार सरांचं आहे. RS अग्रवालचं पण एक पुस्तक आहे. ज्यांचं आता ॲडव्हान्स नाही आहे, बेसिक आहे करायचं आहे, त्यांना सुजित पवार सरांचं पुस्तक युनिक अकॅडमीचं आहे, तर खूप चांगलं आहे. GK साठी एकनाथ पाटलांचा ठोकळा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही लुसेंटचं GK पण वापरू शकता. तर लुसेंट GK पण खूप चांगलं आहे, कारण याच्यामध्ये मध्ययुगीन इतिहास, प्राचीन इतिहास, सिंधू संस्कृती असे काही TCS IBPS ला जे प्रश्न येतात तर ते याच्यामध्ये नाहीत एकनाथ पाटलांच्या ठोकळ्यामध्ये. तर GK साठी एकनाथ पाटलांचा ठोकळा आणि लुसेंटचं जे आहे तर लुसेंटचं पुस्तक ते खूप चांगलं आहे. त्या ठिकाणी मागील ज्या भरती झालेले परीक्षाचे जे प्रश्न वगैरे आहेत तर ते तुम्हाला येतातच. तर एक महेश पाटील सरांचं 0 एरर आहे मागील प्रश्नांचं विश्लेषण, तर हे खूप उत्तम आहे. तर 0 एरर ज्यांचं इंग्रजी म्हणजे आधीच बरं आहे तर त्यांनी 0 एरर खूप चांगलं, तर आणखी चांगलं बरं होईल. तर इंग्रजी खूप चांगलं. माझ्याकडे इंग्रजी शिकून एका मित्राने, विद्यार्थी मित्राने क्लास काढला, म्हणजे इतक्या कन्सेप्ट क्लिअर झालाय, कारण मी कन्सेप्टवर खूप चांगला भर देतो. तर या पद्धतीने तयारी करा. दिवाळीचा सणापासून दूर राहा. मित्रमंडळी, मामाची पोरगी, मैत्रीण, गर्लफ्रेंड हे सगळं सध्या तरी दूर ठेवा. तर तुमचा काय म्हणजे कलम 21 नुसार प्रत्येकाला मूलभूत अधिकार आहेत, पण थोडे दिवस तुम्ही मूलभूत अधिकारावर तुमच्या गदा येऊ द्या. मी सांगतो म्हणून माझं ऐका, तर तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. तर ही बॅच लवकरच लॉन्च करणार आहेत आणि तुम्ही त्या बॅचला प्रतिसाद देणारच आहेत, याबद्दल मी कॉन्फिडंट आहे. आणि तरीही तुमच्या मित्रांना वगैरे कोणाला बॅच करायची असेल, कालवा निरीक्षक आणि त्याच बॅचचा सेम पुरवठा जो अधिकारी येतो, पुरवठा निरीक्षक, तर त्याला सुद्धा फायदा होणार आहे. ती महसूलची पोस्ट असणार आहे, तर त्याच्या पण ॲड येणारच आहे लवकरच. तर ती पण ॲड चांगली येईल, तर तिथे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.